बरं सिद्धार्थ, आता तुमच्या मुद्द्याकडे येतो. त्यांचं म्हणणं मगाशी, आता तुम्ही त्यांचं लॉजिक आणि इलॉजिकच्या मुद्द्याकडे यायचं मला, पण मला ना म्हणजे मी बघताना सुद्धा आपण बऱ्याचदा विषयावर चर्चा करतो सिद्धार्थजी, कार्यक्रमामध्ये बातमीच्या व्यतिरिक्त सुद्धा चर्चा होत असते कधी. म्हणजे हा तर एक झाला विषय. मधल्या काळात तर एकनाथ शिंदेनाही तुम्ही प्रस्ताव देतात की तुम्ही सोबत या, आपण सोबत लढूया असंही म्हणतात. त्यामुळे कुठेतरी वंचितच्या भूमिकेबाबत हा जो संभ्रम तयार होतो ना, हा याच्यातून होतो. जागांची मी म्हणत नाही, पुरा जागांचे प्रस्ताव आणि कुठेतरी त्याच्यात नसलेली कन्सिस्टन्सी याच्यामुळे. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरेंसोबत युती तुम्ही घोषित करता प्रेस कॉन्फरन्स घेऊन, मग शिंदेंनाही प्रस्ताव देतात, तर हे कुठेतरी कन्सिस्टंट आहे का? बघा, शिंदेंना प्रस्ताव दिला म्हणजे आम्ही कुठेतरी शिंदेसोबत बैठका केल्यात आणि लेखी प्रस्ताव दिला आणि आमचे काही लेटर एक्सचेंज झाले अशातला भाग नाहीये. बाळासाहेबांनी शिंदेंना दिलेलं ते जे काही स्टेटमेंट होतं सभेतलं, ते हे होतं की तुम्ही भाजपची साथ सोडा तर सोबत येण्याचा विचार केला जाऊ शकतो. तर भाजप सोबत असलेले पक्ष भाजपपासून जर का दूर करण्याचं कोणी आवाहन करत असेल तर मला वाटतं ते लोकशाहीच्या हिताचंच आहे, लोकशाहीच्या विरोधाचं नाहीये. भाजपची ताकद जर कमी करण्याचं कोणी काही बोलत असेल तर हा भाग आहे. दुसरा भाग, आता अभिजितजी जे म्हणालेत की मवियाकडनं किती जागा किंवा 4-5 जागांचं वगैरे ते बोलले, तर आता मला तरी आतापर्यंत असं माहिती नाहीये की महाविकास आघाडीने आम्हाला कुठला जागांचा आकडा सांगितलाय. म्हणजे त्यांच्या 3 पक्षात कुठल्या पक्षाला किती जागा, ही काय चर्चा झाली आणि काय ठरलंय हे सुद्धा ते कालपर्यंत आम्हाला सांगत नव्हते. म्हणून तो लपवाछपवी हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. इतकं स्पष्ट जाहीर प्लॅटफॉर्मवर मी बोलतोय. त्यामुळे अभिजितजीची माहिती वेगळी असू शकते, मात्र मला पक्षाचा पदाधिकारी म्हणून जे माहिती आहे, राज्य कार्यकारिणीचा सदस्य, मुख्य प्रवक्ता म्हणून मला जे माहिती आहे, तर असा कुठलाही आकडा महाविकास आघाडीने आम्हाला आतापर्यंत प्रस्तावित केलेला नाहीये. उलट आता तो तिढा सुटावा म्हणून आम्ही पहिला प्रयत्न केला होता. औरंगाबादमध्ये जी आमची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीत आम्ही चर्चा करून निर्णय घेतला आणि एक प्रस्ताव त्याही वेळेला दिला होता की जर महाविकास आघाडीला फॉर्म्युला सापडत नसेल आणि चर्चा जर का पुढे जात नसेल तर चर्चेला तोंड फोडण्यासाठी म्हणून आम्ही एक प्रस्ताव दिला होता की 2 पक्ष फुटले, त्यांची ताकद कमी झालेली, एका पक्षाचा एकच खासदार होता त्याचंही निधन झालेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या 5 वर्षात वाढलेली, संघटना बांधणी मजबूत झालेली आहे. अशा परिस्थितीत आपण 12-12 जागा समसमान वाटप करून लहान मोठा करण्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. हा आमचा प्रस्ताव आहे. हा मान्य नसेल तर तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या. त्यामुळे आतापर्यंत प्रस्तावावरती चर्चा जी झालेली ती वंचितने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीकडनं आम्हाला कुठलाही जागेचा प्रस्ताव या क्षणापर्यंत आलेला नाहीये. तो यावा, जागेच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे बोलावं यासाठी आणखी सुलभता म्हणून आम्ही त्यांना यादी दिली की या ठिकाणी आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, याच्यापैकी कुठल्या जागा तुम्ही देऊ इच्छिता आम्हाला ते सांगा. तर ते पुढच्या बैठकीत सांगतेच म्हणालेत आम्हाला.